पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आली घरा आली घरा आली कृपा थोडा प्लीज द्या सांभाळिले 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 अनाथा घरा आली घरा आली घरा आली कृपा केला निळा केला निळा केला निळा केला निळा केला निळा पावन घराली घराली घरा आली कृपाळ महायोगपीठे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत्य तिष्ठतमानंद कंदो परब्रह्मलिंगम मजी पांडुरंगम येग येग विठाबा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची अत्यंच कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांभोज तेजस प्रतीक प्रदेशम विधींद्रादिदैव सदा स्तूयमानो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांदिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्र यजननी देवाची आइए हनुमंत विराजिए कथा कहू मति अनुसार प्रेम सहित गदी दरो पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार हे दुःख भंजना मारुती नंदना हे दुःख भंजना मारुती नंदना सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा वज दावाव्या सुबटा पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आली कृपाळू
मुक्त कैवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबर आहे, अखिल परमात्मा त्यामध्ये व्याप्त असले भगवान श्री तुकोबर आहे, आदी सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोतेजन मायबापांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून कीर्तन रूपी शिवेला प्रारंभ. विठ्ठला प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी शिवेकरता घेतलेलं अभंग भगवंताची महान भगवत भक्त वारकरी सम्राटच्या कलस्थानी विराजमान असणारे भगवान श्री तुकोबराय यांचं एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबराय महाराज यांचा अगदी आपल्या जीवनात आलेली अनुभूती, आपल्या जीवनात आलेला अनुभव आणि त्याच पद्धतीनं आपण काही मनामध्ये इच्छा पूर्ण केल्या किंबहुना इच्छा आपल्या मनामध्ये आपण साठवण केलं आणि त्या इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर परिणाम माणसाच्या जीवनात काय होतो याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगाचा सरळ भावाचा जर पाहिला तर श्री संत निळोबराय महाराज म्हणतात, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. आमच्या मनामध्ये काही इच्छा होत्या. संत मंडळीच्या मनामध्ये इच्छा संसाराच्या नसतात तर परमार्थाच्या असतात. ज्यांच्या अंतकरणात संसाराच्या इच्छा असतात त्यांना सामान्य जीव म्हणतात आणि ज्यांच्या अंतकरणात परमार्थाची इच्छा असते त्यांना संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत मंडळीच्या चरणामध्ये किंबहुना संत मंडळीच्या मनामध्ये इच्छा आहेत, चिंता आहे, वासना आहे, पण कुठल्या संसारातल्या गोष्टीची नाही. चिंता आहे काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. प्रत्येक संतांच्या अंतःकरणात चित्त आहे, तो देव भेटेल का नाही. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. देव कुठं भेटेल, कुठं गेल्यानंतर देव आम्हाला मिळेल, ही संतांची भावना आहे, ही संतांची इच्छा आहे. आणि ती निळोबाराय महाराज म्हणतात माझ्याही अंतकरणात इच्छा होती. कोणती इच्छा होती की जगद्गुरू तुकोबाराय महाराज वैकुंठाला निघून गेले आणि वैकुंठाला निघून गेल्यानंतर निळोबाराय महाराजाला शिष्याला सांगितलं होतं मी तुमच्यासाठी येणार, मी तुमच्यासाठी येणार. आणि आलत नाही, भेटली नाही, न सांगता तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. त्यावेळेस अनुष्ठान करून बसणारे श्री संत निळोबाराय महाराज मला न सांगता माझे गुरु वैकुंठाला निघून गेले की जिथून परतच येणार नाहीत अशा ठिकाणी गेलेले आहेत. आणि अशा ठिकाणी जात असताना निळोबारायांनी अनुष्ठान केलं. अनुष्ठान अधिकार किती असतो मोठा, एका गुरुवर विश्वास किती असावा लागतो. निळोबाराय महाराजाने 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्न पाण्याचा त्याग केला. स्वतः अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक निळोबाराय महाराजापाशी आला. महाराजाला म्हणला महाराज तुमच्यासाठी आलोय, मी तुमच्यासाठी आलोय. म्हटल्यानंतर निळोबाराय महाराजांनी सांगितलं देवा तू आलास पण तुला बोलवलंय कुणं, इथं आलास पण बोलवलंय कुणं, कारण आम्ही तुला ओळखत नाही. तो कियाचा धावा करीत असो, आम्हाला फक्त आमचे गुरु पाहिजे, तू नकोय. यदा कदाचित सामान्य माणूस जर असता त्यांच्या जाग्यावर तर ते म्हणलं असता बरं झालं मी त्यांचं नाव घेतलं पण तुम्ही आलात, बरं झालं. पण तुकोबराय निळोबाराय महाराज म्हणले देवा तू कियाचा धावा करीत असो, निळामणी आम्ही नवळ खोजी देवा. देवा तुला आम्ही ओळखत नाही, आम्हाला फक्त आमचे गुरुवर्य पाहिजे. आणि ते गुरुवर्य त्यांच्याकरता आले म्हणून मनातली इच्छा पूर्ण केली. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. एवढं चरण प्रत्येकानं ऐकलेलं आहे आणि एवढं चरण आपल्या सगळ्याला लाभतं म्हणून अभंग घेतलाय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कितीतरी दिवसापासूनची आपलीही तळमळ होती आणि आता ती पूर्ण झाली का. आता निवांत आहे, आता दिवसचारी खेळीमेळी. कमीत कमी 3 वर्ष तरी आता निवांत आहेत. 3 वर्ष निवांत आहेत. कशामुळं जी काही मनामध्ये इच्छा होती, जी काही मनात आशा होती, ती आशा जितकं मनात धरलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं चांगली झाली, जास्त पटीनं चांगली झाली. वाटलंही नव्हतं सगळ्याला, जेवढी पळायला लागलेत ना तेवढ्या कोणालाही वाटलं नव्हतं की एवढा मोठा आपण सप्ताह करू. कारण कधी न आलेले बी ह्या सप्त्यात होते, कधी न आलेली सुद्धा या सप्त्यात. याला परमार्थाची ताकद. तसं आपलं गाव पुण्यवानाचं आहे. परमार्थाच्या बाबतीत पहिलाही अधिक मासातला सप्ताह, वार्षिक सप्ताह ह्या कनेरवाडीचा गाजलेलाच होता. आणि याही सप्त्यानं पूर्ण परिसरात म्हणण्यापेक्षा पूर्ण या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा महाराजांच्या या पत्रिकेचे नावं वाचले की लोक म्हणायचे एवढा मोठा महाराज आज कनेरवाडीत आणतात आणि एवढा मोठा सप्ताह झाला. एकच वाक्य सांगायला ऐका, सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी के पूरे नहीं होते. सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी के पूरे नहीं होते. इस धर्म मंडप में ऐसा कार्यक्रम हर कोई करना चाहता है लेकिन करते वही है जिन्हें भगवान बुलाते हैं.
दुसऱ्याच्या हातानं होत नाही. करायचं म्हटलं तरी काही काही गोष्टी केल्या जात नाही. प्रारब्ध असो, संसार असो, संसारात 3 गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत बघा. सगळ्याला असं सांगतो, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत संसारात. एक तर माणूस ज्ञानवान असावा, एक तर माणूस धनवान असावा, 2 नंबर. एक तर ज्ञानवान, 2 नंबर धनवान असावा, नाही तर 3 नंबर नशीबवान तरी असावा. काय पाहिजे संसार चांगला करायचा आहे तर काय 3 गोष्टी लागतात. एक तर ज्ञानवान असावा, नाही तर दुसरा धनवान असावा, नाही तर तिसरा नशीबवान असावा. ज्ञानवान असेल त्याला इथं येता येतं, धनवान असेल इथं येऊन अन्नदान पट्टी देता येते, कार्यक्रम करता येते, आणि नशीबवान असेल तर इथं येऊन भजन करता येतं. विठ्ठला तीन गोष्टी प्रारब्ध संसार करायचा किंवा परमार्थ करायचा, या 3 गोष्टी अपेक्षित लागतातच. त्या कराव्या असतील ना 100% त्यांचा परमार्थही चांगला होतो आणि संसारही चांगला होतो. अगदी 20-25 दिवसापासून रोज पळून 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 आज थकून गेले, आणि निस्त थकून गेले नाही. भाग गेला सीन गेला आणि अवघा झाला आनंद. आज आनंद मनाला मिळाला. का तर आमच्या मनामध्ये इच्छा होती हा अधिक मासाचा सप्ताह किती मोठा होईल, कशा पद्धतीनं करता येईल. रात्रंदिवस या 15-20 दिवसात 22 दिवसामध्ये या मंडळीच्या मनात दुसरी संसाराची चिंताच नव्हती. आज काय आणावं लागेल, कुणाकडं जावं लागेल, किती घ्यावं लागेल. रात्रंदिवस ही जी तळमळ होती ना, आज पूर्ण केला. देवाच्या आशीर्वादानं तो पूर्ण झाला आहे. आमच्यासुद्धा मनात पूर्ण केला मनोरथ. आता एवढीच कृपा पांडुरंग परमात्म्याकडं. आजचं कीर्तन म्हणजे थोडं विनंतीचं कीर्तन आहे. देवा हे आमच्याकडून कार्यक्रम करून घेतलाच बाबा. 7 दिवसात आम्हाला मनसोक्त परमार्थही ऐकायला मिळाला, कथाही ऐकायला मिळाली, थोर मोठ्या महाराज मंडळीची कीर्तनही श्रवण करायला मिळाली. 7 दिवस पोटभर जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतला, सगळा आनंद झाला. हा आनंद आणखी एक वाक्य सांगला का सध्याच्या काळात इंटरनेटच्या युगातलं प्रत्येकाला पटलं असं. दिवसभर मोबाईल चालवायचा असेल तर रात्री त्याला चार्जिंग करावी लागते. वर्षभर सुखानं जर हा हँडसेट हा मोबाईल चालवायचा असेल तर 7 दिवसाची याला इथं चार्जिंग करावी लागते. हे चार्जिंग झाले की इथून पुढं 6 महिने तरी माणसं सांगतील आम्ही सप्ताह केला, आमच्यासारखा सप्ताह व्हावा. 6 महिने आणि पुन्हा वर्ष जवळ आलं की पुन्हा तयारीला लागते. आता आपला सप्ताह जवळ यायला लागलाय, आता आपला सप्ताह जवळ यायला लागलाय. परमार्थाचा आनंद आणि परमार्थाची ताकदच याच्यात आहे. संसार करणारी माणसं मोठी आहेत. संसाराचं सुख हे परिवारापुरतं मर्यादित आहे. ऐका, संसार केलेलं, संसारात मिळवलेलं धन हे फक्त परिवारातल्या मंडळीपुरतं मर्यादित आहे. पण परमार्थात कमवलेलं धन हे सगळ्या गावापुरतं मर्यादित असतं. त्याला आनंद मिळतात. विठ्ठला प्राप्त झालाय. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाही रघुनंदन, त्याची वाट पाही रघुनंदन. भाग्यवंत करणारी माणसं भाग्यवान आहे. संसारात कितीही मोठं झालं तरी भाग्यवान शब्द लागल का नाही सांगता येत नाही. पण परमार्थात आलं की परमार्थातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे, सगळ्यात मोठं नशीब आहे, सगळ्यात मोठं प्रारब्ध आहे. देवानं जवळ करणं, संतांना जवळ करणं याला भाग्य म्हणतात. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. कोणत्या लागी? इथं आल्यानंतर हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा
या उभं टाकलेल्याच्याही नावानं टाळ्या वाजवा. 7 दिवस प्रमाणही ऐकायला मिळाली आणि आज त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळणार आहे महाराज. नवल सांगतो ऐका. भाग्य कशाला म्हणतात, विको कमी करा. भाग्य कशाला म्हणतात, नशीब कशाला म्हणतात, परमार्थाचं मोठं भाग्य कशाला म्हणतात ऐका. परमार्थात आल्यावर इथं आपल्याला मिळालेला आनंद आपण सगळ्याला देता यावा, त्याला आनंद म्हणतात आणि त्याला परमार्थ म्हणतात. संसारातला आनंदानं सगळेच आनंदित होतील असं नाही, फक्त परिवारातली माणसं आनंदित होतील. संसारात एखादी गोष्ट जर मिळाली ना माणसाला, त्याच्या परिवारातले लोक आनंदित होतील. पण परमार्थाची एखादी गोष्ट मिळाली तर जिथं जाईल तिथं तो प्रत्येकाला आनंद देतो. का परमार्थात इतकी ताकद आहे ऐका. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रान भरी. संत महात्म्यानं भक्तीचा आनंद. संसारात कितीही मिळालेलं धन लोकाला वाटू शकत नाही, पण परमार्थात मिळालं भजन रूपी धन हे सगळ्याला वाटू शकतंय, म्हणून परमार्थ मोठा आहे. इथला आनंद केवळ सप्ताह ठेवला त्यांनी घेतलाय का, पण ऐकायला आले त्यांनी घेतलाय का. काही काहीने घरी झोपून ऐकलंय ढाकणे साहेबाच्या कृपेनं. घरी झोपून आनंद. सृष्टी मोल्याला आनंद, ठेवणाऱ्याला आनंद, ऐकणाऱ्याला आनंद, बसलेल्याला आनंद. काही काही तिकडं बसून सुद्धा म्हणतात गेलं पाहिजे, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. त्यांना तिकडं काही जणाला करमत नाही, है ना. भक्तीचा आनंद एक असा आहे, हा आनंद कुठल्या संख्येपुरता मर्यादित नाही, कुठल्या लोकापुरता मर्यादित नाही. जिथं आला तो आनंदित झाला. विठ्ठला गावचं भाग्य मोठं आहे. पहिलाही सप्ताह मोठाच होत होता आणि ते काहीतरी परमार्थाची ताकद असल्याशिवाय हा परमार्थ रुजत नाही बरं. नाही तर श्रीमंत लोक जगात भरपूर आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वयानं मोठे पाहिलेत तुम्ही, मी बी अनुभवतोय. श्रीमंत लोक जगामध्ये भरपूर आहे, पण प्रत्येकजण या अधिक महिन्यात सप्तेच करतील का नाही सांगता येत नाही, सांगता येत नाही. हा सगळ्यांना आज एक एक माणूस 20-20 लाख 50-50 लाखाचा. रात्री ऐकलं एका माणसानं बिलोलीतल्या 50 लाख रुपयाचा सप्ताह केला. आम्ही होतो बिलोलीला 5 दिवस. चंद्रशेखर महाराजाची कथा होती. आपले 300 विद्यार्थी घेऊन तिथं गेलो होतो बिलोलीला मी. एका माणसानं 1 कोटी रुपयाचा सप्त्याचा खर्च, जेवण त्यानं, राहणं खाणं सगळं. म्हणजे करतात लोक, पैशावाले श्रीमंत लोक आहे जगात, पण प्रत्येकाला भक्तीचाच आनंद मिळेल का नाही सांगता येत नाही. पैशानं जो आनंद मिळतो त्याला संसारातला आनंद मिळतात, आणि पुण्यानं जो आनंद मिळतो त्याला परमार्थातला आनंद म्हणतात. विठ्ठला भाग्यवानच आहेत आपण, याच्यात संशय नाही. कारण जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपल्या गावात पूर्वीच्या भजनकरी जे आहेत ना, शनिवार नावाचं आपल्या शनिवार वाड म्हणजे भजनी मंडळ होतं. शनिवार भजनी मंडळ आहे ना, त्या शनिवार भजनी मंडळामध्ये आहे ना, दादाला माहिती. शनिवार भजनी मंडळामध्ये आपल्या गावातली एक होते तळेगावचे, बरोबर आहे का नाही. शनिवार भजनी मंडळ म्हटलं, आता बी आहेत पण शनिवार भजनी मंडळ म्हणलं की त्या काळात प्रसिद्ध भजनी मंडळ, आणि त्याच्यात आपलं नाव होतं. कुठलं? कनेरवाडीचं. आणखी 4-2 वर्षामध्ये, आता तर सध्या नाव आहेच त्याच्याबद्दल काही संशय नाही, आणखी 4-2 वर्षानं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये स्वाभिमानानं सांगतो आहे का, मृदंगाच्या क्षेत्रामध्ये स्वाभिमानानं 4-2 वर्षानं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं पुन्हा एक नागाचं पिल्लू गाजणार आहे. आता तर आहेच, पण पुन्हा एक गाजणार आहे. ऐका, नवल नाही. आता पाठीमागं नागपूरला ऑडिशन झालं सोलोचं दादा, आणि त्याच्यात हा नागपूरला सिलेक्शन झालं त्याचं. 4-2 वर्षानंतर जसं भरत पटाडे, काही 2-4 मोजके नावं आहेत मृदंग क्षेत्रामध्ये. आपल्या पुण्यानं, आपल्या गावच्या पुण्याने एक दिवस हे नाव पुन्हा कनेरवाडीचं हे आहे असं गाजणार आहे, आणि ते मी गाजवून दाखवणार आहे. विठ्ठला परमार्थाची पुण्याही त्याला लागते. परमार्थात काहीतरी पुण्य नसेल तर इकडं माणूस येऊ शकत नाही. पुण्य असेल तरच माणूस इथं येतोय, नाही